रामापूरच्या शतकपूर्ती वटवृक्षाला जीवदान, तहसीलदार अजित शेलारांची संवेदनशीलता, अग्निशामक दलाची शर्थीची धडपड. जुना सांगली सातारा मार्गावरील रामापूर वांगी रस्त्यालगत सोनहिरा ओढ्याजवळ उभा असलेला शतकपूर्तीचा ऐतिहासिक वटवृक्ष गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत सापडला आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्वातंत्र्यपूर्व काळाचा साक्षीदार असलेल्या या वटवृक्षाला अखेर तहसीलदार अजित शेलार यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे आणि अग्निशामक दलाच्या शर्थींच्या प्रयत्नामुळे जीवनदान मिळाले. गुरुवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास वटवृक्षाला अचानक आग लागली. कोरड्या फांद्या आणि पानांमुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जळताना पाहून ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, किशोर शिंदे, नाथा शिंदे, हरदास माळी, पोपट माळी यांनी जीवाचं रान करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता वाढतच गेली. सुरुवातीला शेजारील साखर कारखान्याकडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मदतीची याचना करण्यात आली, परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थ हतबल झाले. अखेर त्यांनी थेट कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची गांभीर्य ओळखून शेलार यांनी तात्काळ कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना निर्देश दिले. म्हेत्रे यांनीही तत्परता दाखवत नगरपंचायतीची अग्निशमन गाडी घटनास्थळी रवाना केली. अग्निशमन दलाचे फायरमॅन धीरज सूर्यवंशी, सुशांत शिंदे यांच्यासह रोहित माने आणि दत्ता देशमुख यांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर वटवृक्ष सुरक्षित करण्यात आला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना आसरा देणारे तसेच औंध संस्थांचे राजे, पंत प्रतिनिधी यांचे विश्रांती स्थान म्हणून ओळख असलेले हे झाड रामापूरच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार मानलं जातं. अनेक पिढ्यांना गारवा देणाऱ्या या वटवृक्षाचं संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तहसीलदार अजित शेलार यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या धाडसी प्रयत्नांमुळे रामापूरचा ऐतिहासिक वारसा वाचला, अशी कृतज्ञ भावना रामापूर, देवराष्ट्रेस, वांगीसह सोनहिरा खोऱ्यातून व्यक्त होते. कर्तव्य दक्षतेमुळे तहसीलदार अजित शेलार आणि अग्निशामक दलाचं कौतुक केलं जाते. प्रशासनाच्या तत्परतेमुळे निसर्गाचा हा अमूल्य ठेवा जतन होतोय. वटवृक्षाला नवसंजीवनी मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त होते. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.